दीनदलितांसाठी आयुष्यभर लढणारा पॅन्थर कालवश. आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते माजी महापौर विवेक कांबळे यांचं दुःखद निधन. पश्चिम महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते माजी महापौर विवेक कांबळे यांचं आज दुःखद निधन झाले. पुणे येथील रुग्णालयात आज सकाळी 9 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण, भाऊ, त्यांची मुले असा परिवार आहे. एका महिन्यापूर्वी त्यांचा अपघात झाला होता. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दीनदलितांसाठी आयुष्यभर लढणारा पॅन्थर अशी त्यांची ओळख होती. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव मिरजेत आणले जाणार आहे. त्यानंतर मिरजेच्या कृष्णा घाट येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. मिरजमध्ये 1 जून 1956 रोजी विवेक कांबळे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील आप्पा कांबळे हे रेल्वे कर्मचारी होते, तर आई हौसाबाई गृहिणी होत्या. 5 बहिणी आणि 4 भाऊ असा त्यांचा परिवार होता. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. मात्र वयाच्या 10व्या वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं वाचनाची सवय त्यांना होती. बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले विवेक कांबळे यांनी वयाच्या 16व्या वर्षापासून आंबेडकरी चळवळीत काम करण्यास सुरुवात केली. 72 साली भीषण असा दुष्काळ पडला होता. या दुष्काळात गोरगरिबांचे आतोनात हाल सुरू होते. या काळात गोरगरिबांना मदत करण्यासाठी हा तरुण धडपडत होता. त्यानंतर विद्यमान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली दलित पॅन्थरची चळवळ विवेक कांबळे यांनी घराघरापर्यंत पोहोचवली. दलितांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात प्रखरपणे लढा विवेक कांबळे यांनी दिला. आक्रमक वक्तृत्व आणि संघटन कौशल्यामुळे ग्रामीण भागात दलित पॅन्थर एक मजबूत संघटना तयार झाली. दलित पॅन्थर ते आरपीआय, एक नेता, एक पक्ष, एक झेंडा या तत्वावर कांबळे यांनी एकनिष्ठपणे आरपीआयची चळवळ रुजवली. तत्कालीन मिरज नगरपालिका आणि आत्ताची सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये विवेक कांबळे 7 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. गटनेता आणि महापालिकेचे महापौर पद सुद्धा त्यांनी भूषवलं. महापालिकेतील एक अभ्यासू नगरसेवक अशी त्यांची ओळख होती. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिलं. सध्या आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष पद त्यांच्याकडे होतं. त्याचबरोबर आरपीआयचे कोल्हापूर जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून ते काम पाहत होते. सर्वपक्षीय आणि सर्व क्षेत्रातील लोकांच्या बरोबर त्यांचे चांगले संबंध होते. तसेच सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे या नामांतराच्या चळवळीमध्ये अग्रभागी विवेक कांबळे यांनी नेतृत्व केलं होतं. गावागावात ज्या ज्या ठिकाणी दलितांच्यावर अत्याचार झाले त्यावेळी विवेक कांबळे यांनी आक्रमक भूमिका घेऊन पीडित लोकांना न्याय देण्याचे आणि पाठीशी राहण्याचे काम केले. दीनदुबळे गरिबांच्यासाठी झटणारा नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. इचलकरंजीतील झोपडपट्टी वासियांच्या लढ्यामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केली होती. वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत फुले शाहू आंबेडकर यांच्या चळवळीत त्यांनी अग्रेसर सहभाग घेतला. काही दिवसापूर्वी सांगलीमध्ये त्यांनी अनुसूचित जाती जमाती महापरिवर्तन मेळाव्याचे आयोजन केले होते. मागासवर्गीय समाजातील नवीन नेतृत्व तयार करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. भारतीय विद्यार्थी संसदेच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळ चालवणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन आणि पाठबळ दिले. त्यांनी युवकांना नगरसेवक बनवलं. त्यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळ पोरकी झाली आहे.